नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण BA भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्र यामधील दुय्यम सामग्रीचे स्रोत याविषयीची माहिती पाहणार आहोत. प्राथमिक तथ्य संकलनाबरोबरच संशोधनासाठी दुय्यम तथ्याचा वापर देखील केला जातो. यासाठी विविध प्रकारचे दुय्यम सामग्री उपलब्ध असते. संशोधनासाठी एखाद्या विषयासंबंधी माहिती गोळा करताना प्राथमिक माहिती संकलनाबरोबरच दुय्यम स्रोतांचा वापर केला जातो. जी माहिती किंवा आकडेवारी इतरांनी जमा केलेली असते तिचा वापर संशोधक स्वतःच्या संशोधन कार्यासाठी करतो तेव्हा तिला दुय्यम सामग्री असे म्हणतात. दुय्यम सामग्रीचे प्रामुख्यानं व्यक्तिगत सामग्री आणि सार्वजनिक सामग्री असे 2 प्रकार आहेत. व्यक्तिगत सामग्रीमध्ये आत्मचरित्र, दैनंदिनी, पत्रे, संस्मरण आणि आठवणी यांचा समावेश होतो. तर सार्वजनिक प्रलेखामध्ये प्रकाशित आणि अप्रकाशित असे 2 प्रकार आहेत. प्रकाशितमध्ये विविध संस्थांचे अहवाल, आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल, आयोग, परिषदा, समित्यांचे अहवाल समाविष्ट होतात. याशिवाय शासकीय गॅझेटियर, ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. याउलट अप्रकाशितमध्ये शासकीय रेकॉर्ड, दुर्मिळ प्रलेख आणि संशोधन अहवाल इत्यादींचा समावेश होतो. व्यक्तिगत दस्तऐवज यामधील पहिला भाग आहे आत्मचरित्र. सामान्यतः आत्मचरित्रे वृद्धपणी लिहिली जातात. जगातील अनेक महापुरुषांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. ही एक प्रकारची आत्मकथाच असते. जीवनातील बऱ्या वाईट घटनांचा अनुभव यामध्ये स्पष्ट केलेला असतो. आत्मचरित्रावरून त्या काळातील रूढी परंपरांचे अवलोकन करणे सहज शक्य होते. अनेक मोठ्या सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे यावरून आपणाला त्यांच्या जीवनपटाची मांडणी समजण्यास मदत होते. मात्र काही वेळा आत्मचरित्रामधून आत्मस्तुती आणि परनिंदा केली जाते. आपले दोष झाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा अतिरंजित घटना लिहिल्या जातात. रोजनिशी किंवा दैनंदिनी. सामान्यपणे भारतीयांना रोजनिशी लिहिण्याची फारशी सवय नाही. मात्र ब्रिटिशांमुळे काही प्रमाणात ही सवय लागलेली आहे. दिवसभरात घडलेल्या घटना झोपण्यापूर्वी शांतपणे व तटस्थपणे लिहिणे याचा समावेश दैनंदिनीमध्ये होतो. यामध्ये जीवनातील घटना, मनस्थिती, सुखदुःख, परिस्थिती इत्यादींचा समावेश होतो. यामुळे संशोधनाला निश्चितच फायदा होतो. हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन एका मुलीने आत्मचरित्रातून दैनंदिनीतून लिहून ठेवलेले आहे. यावरून त्या काळातल्या घटनांची माहिती होण्यास सहज मदत होते. पत्रे. बऱ्याच वेळा खाजगी स्वरूपाच्या पत्रांवरून काही घटनांवर प्रकाश पडतो. पत्रे हा 2 व्यक्तींमधला संवाद असतो. यामधून भावभावना, प्रेम, क्रोध, कौटुंबिक ताणतणाव इत्यादींवर प्रकाश पडतो. शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्रव्यवहार, आंबेडकर, नेहरू, गांधी यांच्या संदर्भातील पत्रव्यवहार आजही इतिहासाला उजाळा देण्याचे काम करतो. संस्मरणे किंवा आठवणी. अनेक लोकांना जीवनात घडलेल्या घटना, महत्त्वाचे प्रसंग, प्रवास वर्णने, तीर्थस्थळांना दिलेल्या भेटी लिहून ठेवण्याची सवय असते. त्या ठिकाणच्या प्रथा, रूढी, परंपरा, समाजव्यवस्थांचे वर्णन यामध्ये असते. यामुळे संशोधनाला एक प्रकारे मदतच होते. मात्र आठवणी या क्रमबद्ध नसतात, एकांकी असतात, शिवाय स्मरणशक्तीवर अवलंबून असतात. सार्वजनिक दस्तऐवज यामध्ये प्रकाशित सार्वजनिक दस्तऐवज, संशोधन संस्थांचे अहवाल, विविध शासकीय स्तरावरील कागदपत्रे प्रसिद्ध केली जातात. यामध्ये सरकारी, बिगर सरकारी संस्था आपल्या दैनंदिन कामकाजासाठी गरजेनुसार आकडेवारी गोळा करून ती अहवाल रूपाने प्रकाशित करतात. अशी माहिती संशोधनासाठी उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल. जागतिक स्तरावर अनेक आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, युनायटेड नेशन्स यासारख्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांच्या संदर्भातील आकडेवारी संकलित करून प्रकाशित करत असते. यामुळे विविध देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण होण्यास मदत होते. आयोग, परिषदा व समित्यांचे अहवाल. शासकीय बिगर शासकीय संस्था त्यांच्या कार्याच्या संबंधित विषयावरील आकडेवारी वेळोवेळी प्रकाशित करतात. यामध्ये आयोग, परिषदा व समित्यांनी संकलित केलेली आकडेवारी व माहिती संशोधनासाठी उपयुक्त मानली जाते. अन्य स्रोत. शासकीय गॅझेटियर विविध विषयांवरील दुर्मिळ ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, उपन्यास, मासिके, पाक्षिके, सामाजिक व आर्थिक राजकीय मासिके, दररोज प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे, साप्ताहिके इत्यादी स्रोतांचा प्रकाशित दुय्यम स्रोतांमध्ये समावेश होतो. अप्रकाशित सार्वजनिक दस्तऐवज. शासकीय रेकॉर्ड. अनेक विषयांवरील शासकीय रेकॉर्ड प्रसिद्ध केले जात नाही. सार्वजनिक सुरक्षा, देशाचे संरक्षण अहवाल, शास्त्रज्ञांची माहिती याविषयी अहवाल प्रसिद्ध करणे उचित नसते. असे शासकीय रेकॉर्ड गोपनीय ठेवले जाते. मात्र संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घेऊन यामधील माहिती संशोधनासाठी आधार म्हणून वापरता येते. दुर्मिळ प्रलेख. अनेक विचारवंत, तज्ज्ञ, महत्त्वाचे लेखक व्यक्ती यांच्याकडून काही कारणाने प्रकाशित न झालेले साहित्य म्हणजे दुर्मिळ दस्तऐवज होय. असे साहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात अथवा म्युझियममध्ये पाहावयास मिळते. अशी हस्तलिखिते जतन करून ठेवली जातात. ही संशोधनासाठी उपयुक्त व महत्त्वाचे असतात. संशोधन अहवाल. विद्यापीठ व संशोधन संस्थांना अनेक संशोधकांकडून PhD किंवा MPhil पदवी प्राप्त करण्यासाठी संशोधन अहवाल द्यावा लागतो. हा अहवाल प्रकाशित केला जात नाही. मात्र विद्यापीठाच्या ग्रंथालयामधून याबाबतची माहिती आधार म्हणून वापरता येते. अशा प्रकारे दुय्यम तथ्य संकलनाचे विविध स्रोत सांगता येतील. धन्यवाद.